उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते 11 वाजता ते झेंडा दाखवून ऑनलाईन त्याचं उद्घाटन करतील। आमच्या या नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। रेल्वेचे सगळे अधिकारी राहतील। नांदेडची सगळी जनता खूप आनंदात आहे, उत्साहात आहे, कारण वंदे भारत नांदेडहून मुंबईला जाणं हा एक वेगळा सुखाचा अनुभव आहे। आमच्या 2-3 गाड्या आहेत, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन आणि राज्यराणी, या सगळ्या गाड्यांवरचा ताण कमी होणार आहे। अनेक सुखद प्रवास नांदेडकरांना मिळणार आहे, ज्याच्यामधून पुशबॅक चेअर्स आहेत, त्याच्यामध्ये जेवणाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे, चहा पाण्याची सोय आहे। त्यामुळे मुंबईपर्यंत आमचे सगळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, उद्योगपती यांच्यासाठी एक आरामदायी अशा पद्धतीचा प्रवास झालेला आहे। सकाळी 5 वाजता निघून दुपारच्या जेवणाला मुंबईत जाणे, आपली सगळी कामं आटपून येताना देवगिरीने परत येणे किंवा राज्यराणीने परत येणे, किंवा काम न झाल्यास दुसऱ्या दिवशी परत आपल्या वंदे भारतने नांदेडला येणं, असा एक सुंदर अशा पद्धतीचा संयोग या वंदे भारतमुळे जुळून आलेला आहे। एक आर्थिक राजधानीसोबत नांदेडचं जे नातं आहे ते जवळपास एक प्रकारे घट्टपणाने रुतण्याचं काम माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो। नांदेडकरांना माझी विनंती आहे की उद्याच्या या दिमागदार सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी हजेरी लावावी व या वंदे भारतचा प्रवास आपण सगळ्यांनी घेऊन त्याचा आनंद उपभोगावा, अशी मी सगळ्या नांदेडकरांना विनंती करतो। त्याबद्दल मी तिकिटाच्या संदर्भात आजच सकाळी DRM माझ्याकडे आले होते। मी त्यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा केली, जनरल मॅनेजरशी चर्चा केली आहे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांची माझी 1 तारखेला भेट होणार आहे। मी या विषयामध्ये हे तिकीट कमी करायला लावेल, त्याच्यात आमच्या विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल आणि रेल्वेचं शुल्क आम्ही कमी करायला लावू। त्याच्यामुळे मी स्वाती पांडे यांची भेट 1 तारखेला ठरवलेली आहे। माननीय CM साहेबांना पण भेटणार आहे। तातडीनं त्याची डागडुजी करावी। ते आमच्या विमानतळाची जी भिंत आहे ती फक्त 5 फुटाची आहे, त्याची उंची पण वाढवावी। त्याच्या संदर्भातली सगळी डागडुजी करून घेणे, रस्त्याचं काम तातडीने करून घेणे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे। स्वाती पांडेंना जाऊन मी ज्या MIDCच्या प्रबंधक आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे आणि हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होईल अशी मला अपेक्षा आहे। आम्ही महिन्यात ते 2 महिन्यामध्ये हा सगळा विषय करावा अशा दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललीत। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केल्यानंतर निश्चित त्याचा कालावधी आपल्याला कळेल। अशी चर्चा आहे आणि परत बंद पडलं, मग परत खजीकरणाच्या घशात टाकण्यासाठी हा सगळं बंद। मुळात हा विषय MIDCकडे आत्ता आलेला आहे। हे विमानतळ रिलायन्सकडे होतं। रिलायन्सच्या माध्यमातून त्यांनी ते जी दुरुस्ती केली त्याचा कालावधी संपून गेलेला होता आणि जेव्हा अहमदाबादची जेव्हाची घटना घडली ती सेन्सिटिव्ह इश्यू होता। कारण DGCA कुठल्याही गोष्टीमध्ये आता भारतातल्या कोणत्याही विमानतळामध्ये कोणताही साधारण छोटासा जरी त्या ठिकाणी रस्त्याला छिद्र जरी पडलेलं असलं तरी देखील आम्ही आता एक्सेप्ट करायला तयार नाहीत, कारण अहमदाबादची एवढी मोठी घटना घडल्यामुळे आम्हाला कुठल्याही रिस्क घ्यायची नसल्यामुळे जो काही निर्णय त्यांनी केला आहे तो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेला आहे। पण निश्चितच महिन्यात ते 2 महिन्यात विमानतळ लवकरात लवकर चालू होईल अशी मी या आपल्या माध्यमाद्वारे मी जनतेला ग्वाही देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।